एका गावात एक गरीब विधवा बाई आपल्या अंध मुलासोबत राहत होती. तिचं जीवन अतिशय कठीण होते. ना नीट खाणं ना पिणं आणि मुलगा तर जन्मापासूनच अंध. ती बाई रोज आपल्या देव्हाऱ्यात नवनाथांचा फोटो ठेवून प्रार्थना करत असे. गहिनीनाथा, माझ्या मुलाला एकदाच तुझं दर्शन होऊ दे, एकदाच त्याला जग दिसू दे. एका रात्री गहिनीनाथ महाराज तिच्या स्वप्नात आले. ते म्हणाले, तुझं भावपूर्ण प्रेम आणि श्रद्धा पाहून मी येथे आलो आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी गावात एक योगी आले. अंगात वाघाचं कातडं, कपाळावर भस्म, डोळ्यात तेज. कोणी ओळखलं? हे तर गहिनीनाथ. मुलाजवळ येऊन ते प्रेमाने म्हणाले, डोळे उघड बाळा, आता तुला हे विश्व दिसणार आहे. गहिनीनाथांनी हात ठेवताच त्या अंध मुलाचे डोळे उघडले आणि आश्चर्य, त्याला त्याची आई, झाडं, आकाश आणि प्रथमच गहिनीनाथाचं तेजस्वी रूप दिसलं. आईच्या डोळ्यात आनंदाने अश्रू आले. गहिनीनाथ म्हणाले, श्रद्धा असेल, प्रेम असेल आणि भक्ती निस्सीम असेल